नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। अखेर ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल अखेर काल लागलेला आहे। परवापासून रात्री अक्षरशः काही लोक झोपले नव्हते। मग काल तर अक्षरशः डोळ्यात तेल घालून निकालाची वाट पाहत होते। 11 वाजल्यानंतर कधी निकाल लागतो, आता लागतो, मग लागतो। 1चा टायमिंग दिला, 2चा दिला, 3 ते 5च्या दरम्यान दिला, 5 ते 7च्या दरम्यान दिला, निकाल लागायचा काय पत्ता नाही। अखेर रात्री निकाल लागला। आता निकाल लागल्यानंतर बऱ्याच जणांनी निकाल बघितला आणि सगळेजण एकदम जवळजवळ 2.5 लाख विद्यार्थी हे त्या वेबसाईटवर तुटून पडल्यामुळे सर्व्हर डाऊन झालं। निकाल काही पाहता आला नाही आणि त्यांनी एकदम अशा 6 PDF दिलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रत्येक सिरियलनुसार नंबर दिलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रत्येकाला हुडकायला थोडासा प्रॉब्लेम येत होता। आता तो सॉल्व्ह झाला असेल, बऱ्याच जणांनी निकाल पाहिलेला असेल, अद्याप पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या। पण आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल बोलणार आहोत। आता निकाल लागल्यानंतर बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्याबद्दल बोलणार आहोत। आता काल माझा आवाज बसलेला होता, आवाज एकदम व्यवस्थित नव्हता म्हणून आपण लाईव्ह स्ट्रीमिंग सुद्धा घेतली नाही आणि मी जास्त कुणाला कॉलवर बोललो सुद्धा नाही। बरं ठीक आहे, त्या गोष्टी बाजूला। आता जे काही प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांबद्दल आपण बोलू। सर्वप्रथम जे काही तुम्हाला प्रश्न पडले आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहोत। त्यातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मला एवढे मार्क पडलेले आहेत, माझा सिलेक्शन होईल का? माझे अमुक कास्ट आहे, अमुक विषयात ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं आहे, एवढे मार्क पडलेत, सिलेक्शन होईल का? सेफ स्कोअर किती आहे? टॉपर्स काय एकदम अचानक एवढे मार्क कस काय? 100 पेक्षा जास्ती असलेले किती आहेत? 120 पेक्षा जास्ती असलेले किती आहेत? 150 पेक्षा जास्ती असलेले किती आहेत? मेरिट यादी कधी लागेल? पवित्र पोर्टलवर नोंदणी कधी करायची? असे भरमसाठ प्रश्न पडलेले आहेत, त्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। व्हिडिओ थोडासा मोठा होईल, हरकत नाहीये, पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, खूप काही माहिती भेटून जाईल। तर आता आपण सर्वप्रथम आपण टॉपर्स बद्दल बोलणार आहोत। आता तुम्हाला कल्पना आली असेल की जे काही टॉपर्स आहेत त्यांचे मार्क बघितल्यानंतर अक्षरशः पायाखालची जमीन हादरून गेलेली आहे बऱ्याच जणांची, माझी सुद्धा हादरलेली आहे। 182चा टॉपर आहे। आता मी जेवढे काही ॲनालिसिस केले, जेवढं काही बघितलं त्याच्यामध्ये 182चा टॉपर भेटला। त्यानंतर 178, 170, 171, 169, 168 आणि असे भरपूर आहेत। आता काय जवळजवळ 2.5 लाख सगळ्यांचं 2.5 लाखांचं फात आलं नाही। मी जेवढं पाहिलं त्याच्यापैकी तुम्हाला सांगतोय 182चा टॉपर आहे। आता हे एवढे काही मार्क पडलेले आहेत ते पाहून आता जे काही सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेले आहेत, त्याच्या सामान्य बुद्धिमत्ता आणि त्याच्या खालचे असलेले सगळे बुद्धिमत्तेचे व्यक्ती, त्यांना हे 182 मार्क म्हणजे अशक्यप्राय गोष्ट वाटत आहे। पण आता ज्यांनी 182 मार्क घेतलेले आहेत किंवा जे सामान्य बुद्धिमत्तेच्या वरचे व्यक्ती आहेत त्यांना हे शक्य वाटत आहे, पण सामान्याच्या खालच्यांना शक्य वाटत नाहीये। कारण आपल्याला तितके मार्क पडले नाहीत, एकदमच 182 मार्क। IBPS पॅटर्न पेपर वाचायला वेळ भेटला नाही, प्रश्न वाचायला वेळ भेटला नाही, तरी सुद्धा एवढे 182 मार्क कसे काय? आता ते खरं संशोधनाचा विषय आहे। जे टॉपर्स आहेत खरं त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे। आता त्यांच्यावर संशोधन करायला पाहिजे की बाबा नाही एवढे 100 जेवढे काय मार्क पडले तेवढे मार्क कसे घेतले, काय खात होते, काय पित होते, त्यांच्या शरीराचं तापमान ते कसं राखत होते, मग पेपरमध्ये 2 तासामध्ये त्यांनी आपलं मेंदू कसा अद्यावत ठेवला आणि कसं एवढं चांगल्या पद्धतीने पेपर सोडवला, कसा अभ्यास केला, स्ट्रॅटेजी काय वापरली, हा संशोधनाचा विषय आहे। त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायलाच पाहिजे आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। मग आता बाकीच्यांना कमी मार्क पडलेत म्हणून हे होऊन जायचं नाही, नाराज होऊन जायचं नाहीये। आणि आता जे काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिलेली आहेत, ज्यांना 1 मार्क सुद्धा पडलेला आहे आणि जे टॉपर सुद्धा आहेत, ज्यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिली त्यांना सर्वांचे अभिनंदन। आता मी हे अभिनंदन का करतोय हे तुम्हाला पुढल्या प्रश्नांमधून तुम्हाला कळून जाईल। आता आणखीन एक सरळ सांगतो। आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की माझे अमुक मार्क आहे, सेफ स्कोअर किती? त्याच्यापेक्षा अगोदर तुम्हाला एक सांगतो की जी काही टेट एक्झाम IBPS मार्फत झाली ती एक प्रकारची लॉटरी होती। त्या लॉटरीमध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला, 2.5 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। लॉटरीमध्ये सहभाग घेतल्यानंतर काल निकाल लागल्यानंतर आपल्याला आकडे भेटलेले आहेत। मग आता त्या आकड्यावर आपला जॅकपॉट लागतो का नाही ते पाहणं गरजेचं आहे। मग आता त्या आकड्यावर
मेरिट यादीमध्ये आपल्या विषयानुसार किती जॅकपॉट लागतो, कुठं लागतो, कुठल्या शहरात लागतो, कुठल्या तालुक्यात लागतो, हे हळूहळू कळ. म्हणजे टेट जी एक्झाम होती त्या UPSC मार्फत घेतलेली ही एक प्रकारची लॉटरी होती म्हणायला काहीही हरकत नाही आहे. आता सर्वांच्या आवडतीचा प्रश्न, मला अमुक मार्क पडलेले आहेत, माझं सिलेक्शन होईल का? आणि त्याच्यानंतरचा प्रश्न, सेफ स्कोअर किती आहे? तर एक गोष्ट लक्षात घ्या, जे काही टॉपर आहेत 182 मार्कवाला, तो सुद्धा सेफ आहे का नाही हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, आत्ता मार्क कळालेत फक्त, ह्याच्यानंतर आणखीन चाळणी असते, ह्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, आपले जे काही डॉक्युमेंट आहेत ते तपासले जातात. आता ह्याच्यामध्ये कसे आहेत, आणखीन असे लोक आहेत जे CTETची परीक्षा दिले होते पण पास झाले नाहीत, पण टेट एक्झाममध्ये त्यांना चांगले मार्क पडलेले असू शकतात, ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. मग ही परीक्षा दिलेले असे सुद्धा विद्यार्थी आहेत ज्यांचं D.Ed झालेलं नाही, B.Ed झालेलं नाही, तरी सुद्धा ते फॉर्म भरले होते, असे भरपूर जण आहेत, त्यांना सुद्धा चांगले मार्क पडलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये असे आणखीन सुद्धा विद्यार्थी आहेत ज्यांचं एज्युकेशन हे प्रॉपर झालेले नाहीये, मग त्यांना कितीही मार्क पडू ते सेफ आहेत हे सांगणं कदापि शक्य नाही. आणि ह्याच्यामध्ये आणखीन असे आहेत, जो गणित आणि विज्ञान 6वी ते 8वीचा TETचा पेपर असतो त्याच्यामध्ये घोळ केलेले भरपूर आहेत. 12वीला सायन्स, पुन्हा नंतर साईड बदलली, मग परत पुन्हा आणखीन साईड बदलली, ह्याच्यामध्ये असे मिक्सचर केलेले भरपूर आहेत. व हे असे मिक्सचर केलेले आहेत ना, हे वगळले जातात. ॲटोमॅटिक हे आपल्या पवित्र पोर्टलला जी याद्या येतात, जे आपलं प्रेफरन्स येतं त्यावेळेस हे वगळले जातात, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून किती मार्काचा विद्यार्थी लागेल हे कदापि सांगणं शक्य नाही आहे. 2017ला अशीच गोष्ट झाली, निकाल लागला त्यावेळेस सिक्वेन्सनुसार लावला, म्हणजे मेरिटनुसार वरून खाली लावला, म्हणजे जास्त मार्कापासून खाली लावला, ह्यावेळेस सिरियलनुसार लावलेला आहे, नंबरनुसार लावलेला आहे. मग आता ह्याच्यात गोष्ट कशी आहे, कुणाला किती मार्क पडले हे झालं, पण आणखीन ॲक्च्युअल फिगर आलेला नाही आहे की एवढ्या मार्काचे एवढे आहेत, 100 मार्काच्या पुढे एवढे आहेत, 150 मार्कवाले एवढे आहेत, आणखीन तसं काही ॲक्च्युअल आलेलं नाही आहे. 1-2 दिवसामध्ये येईल, ते समजून जाईल. मग आता ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, माझा स्कोअर एवढा आहे, हा स्कोअर सेफ आहे का, कट ऑफ किती लागेल. आता कट ऑफचा जो प्रश्न आहे त्याच्या संदर्भात मी व्हिडिओ टाकलेला आहे डिटेल, तो पाहून घ्या. त्यानंतर तुम्ही कट ऑफच्या नादाला कधीच लागणार नाहीत, कट ऑफ कधी विचारणार सुद्धा नाहीत. आणि आता माझा स्कोअर सेफ आहे का हे सांगणं सुद्धा काहीच गॅरंटी नाही आहे, कारण जागा किती येतात ते माहिती नाही आहेत. जरी जागा आल्या त्या आपल्या वाट्याला आपल्याला वैयक्तिक किती येतात ते आणखीन फिक्स नाही आहे. कास्टनुसार आहे, आरक्षण आहे, मग वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मिक्सर करून राहतात जागा, त्याच्यामध्ये आपण बसतो का ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आपल्याला मार्क किती पडलेत, किती जास्त पडलेत आणि किती कमी पडलेत ते महत्त्वाचं नाही आहे. जेवढे मार्क पडलेत त्या मार्कवर आपलं सिलेक्शन होईल का हे महत्त्वाचं आहे. आणि आपलं सिलेक्शन होईल का हे कधी कळेल, ज्यावेळेस जास्तीत जास्त जागा येतील, जागा किती आहेत ते समजतील, विभागानुसार वाटल्या जातील आणि प्रत्येक टप्प्यानुसार वाटल्यानंतर मग त्यावेळेस आपण अंदाज काढू शकतो. तोपर्यंत आपण अंदाज काढू शकत नाही. आणि सर्वांना एक विनंती आहे, कुणीही असं विचारू नका की अमुक मार्क पडलेत, मी सेफ आहे का. कारण 2017ला बऱ्याच जणांना असा धोका झालेला आहे. 138 मार्कवाले लागले नाहीत, 137 मार्कवाले लागले नाहीत, 140 मार्कवाले लागले नाहीत. हे फक्त मार्काचं आहे. हिथून सगळं मायाजाळ जे आहे ना ते नंतर चालू होतं. खूप किचकट काम आहेत नंतरचे. म्हणून आत्ता जे काही आपल्याला मार्क्स पडलेले आहेत त्या मार्क्सचा जास्त बाऊ करू नका. कमी पडलेत म्हणून जास्त टेन्शन घेऊ नका, जास्ती पडलेत म्हणून जास्त बाऊ करू नका. कारण पवित्र पोर्टलच्या यादीमध्ये त्यांचा जो हे असतो प्रेफरन्स असतो त्याच्यामध्ये कधी आपण आउट होतो हे सांगू शकत नाहीये. एक चूक तिथं खूप महागात पडते, ते तुम्हाला नंतर हळूहळू समजेल. एज्युकेशन वगैरे खूप मॅटर करतो, खूप किचकट गोष्टी आहेत.
म्हणून कुणीही जास्त होरपळून जाऊ नका, कुणीही जास्त टेन्शन घेऊ नका. जितके काय मार्क पडले ते समाधानी राहावा. आणि मार्क्स सेफ आहेत का, माझं सिलेक्शन होईल का, अमुक आहे का तमुक आहे का, ह्या गोष्टीच्या सध्या तरी जास्त भानगडीत पडू नका. आता ह्या गोष्टी बदलणार नाही आहेत. जेवढे मार्क पडलेत ते बदलणार नाही आहेत, ते कमीही होणार नाहीत आणि जास्तही होणार नाही आहेत. जे मार्क पडले ते स्वीकारा. आणि आता खरी लढाई कधी आहे, ज्यावेळेस जागा येतील, जागांचं वाटप होईल, त्यावेळेस आपल्याला बाकीचं चित्र समजून जाईल. म्हणून आता असं कुणीही समजू नका की अमुक मार्क पडलेत माझं सिलेक्शन होत नाही, एवढे मार्क पडले 100% सिलेक्शन होईल, ह्याच्या भानगडीत पडू नका. ही एक फक्त तुम्हाला नंबर दिलेले आहेत. ह्याच्यापेक्षा भयंकर गोष्ट नंतर जागा वाटपाची आहे. आपल्या जागा किती येतात, आपल्या भागात किती येतात किंवा आपल्या प्रवर्गाला किती येतात, त्याच्यामध्ये आपल्या विषयाला किती येतात तेही आहे. एक सरासरी ॲव्हरेज सांगायचं झालं तर आता जेवढे काही 120 पुढले असतात ते 1ली ते 5वी पर्यंत आरामध्ये लागू शकतात. पण ही शक्यता आहे, ही शक्यता कधीही बदलू शकते. जागा कमी आल्या तर शक्यता कमी होते, जागा जास्त आले तर कमीवाले सुद्धा लागू शकतात. मग आता आणखीन थोडे दिवस वाट बघायला पाहिजे की किती मार्क्सवाले किती आहेत. अशी लिस्ट आली ना त्यानुसार नंतर थोडासा आपल्याला अंदाज काढायला येईल. आणि आता कालपासून खूप सारे फोन आले, मी काय कॉल उचलला नाही, आवाज बसलेला होता म्हणून. आणि आत्ता जो हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तो मी रात्री 3 वाजता करत आहे. रात्रीचे 3 वाजलेले आहेत. ह्यावेळेस व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे. कारण परवा दिवशी निकाल होता, म्हणजे निकालाची वाट पाहत मी आरामध्ये झोपलो होतो, पण काल काही झोप आली नाही, सर्दी वगैरे होती त्यामुळे काही झोप आली नाही. आणि आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मला मार्क किती पडलेत. हे पहा, मला मार्क पडलेत किती, आणि असे खूप कमी असे झालेले आहेत तुम्हाला मार्क किती पडलेत, तुम्हाला मार्क किती पडलेत. त्यांना माझं सरळ एकच उत्तर आहे, मला मार्क किती पडलेत हे विचारण्याच्या अगोदर तुम्हाला किती मार्क पडलेत ते मला सांगा, त्यानंतर मी तुम्हाला मला किती मार्क पडलेत हे सांगतो. बरं ठीक आहे, मला जेवढं काही बोलायचं होतं ते एवढं सगळं बोलून झालेलं आहे. आणि आणखीन परत एकदा सांगतोय, जेवढे काही मार्क्स पडलेले आहेत त्याचा जास्त बाव करू नका. जागा किती आलेत त्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तोपर्यंत आत्ता काहीही क्लिअर होत नाही आहे. आळीमिळी गुपछिळी राहावा, निवांत राहावा, शांत राहा आणि कसलेही टेन्शन घेऊ नका. ह्याच्यामध्ये कितीही मार्क्सवाला विद्यार्थी लागू शकतो. मी एक जॅकपॉट, IVP, टेट एक्झाम, लॉटरी सांगितलं ना, हे तेच आहे. हळूहळू गोष्टी क्लिअर होतील. तर ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज रात्री आपण 8 वाजता लाईव्ह येणार आहोत. सर्वांनी 8 वाजता लाईव्ह या ह्या चॅनलवर.